तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. ट्रिप फिक्स. गाडी मोठा लॉस झाला. या नदीतून जाऊ पाण्यातून जाऊ कलिंगडचा कापा दिला तरी मला नाही बोलतात म्हणजे या काय सो आपला तू बोल बायल्या गाडी कोसलातच नाही आणि पुढचा वेळी हो मी कसा पडला मी नाही पडलो, मी डायरेक्ट असा उभा राहिलो होतो. सबस्क्राईब. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर खूप दिवसांनी मी तुम्हाला दिसतोय कारण की आपली 12वीची परीक्षा आहे, त्या कारणाने मला काय ब्लॉग टाकायला जमत नाही. तर इकडे आलोय आम्ही गावात चाललो. महाशिवरात्री आहे देवळात पाया पाडायला. तर मित्रांनो 12वीची परीक्षा खूप सिरियस घेतली मी. मला 90 ते 95% पाडायचे 12वीला. जरा म्हणजे काय माहिती 90 ते 95 पडतील पडतील पेड वाटेल रा फक्त आम्हाला. तर आता आम्ही चाललो गावातल्या देवळात पाया पडायला. आणि कसं जरा माझी मिडल ऑर्डर झाल्यात, बघू काय त्या 12ची 12 आहेत नुसता टाइमपास. आता द्राक्ष कपले असतील द्राक्ष कपले असली ना पट्टोला गेली मी यांचा. इथं आमच्या इथे नदीच्या इथे मस्त तलाबीला आहे. नदीच्या देवळाच्या इथे मस्त तलाबीला आहे आणि त्याच्यामध्ये कमळाची फुलं पण आहे. तर आईज आपण देवळात आलेलो आहे. मागच्या वर्षी आमची आली जागा ही साई आपल्या शिक्षण दाखव. शिक्षण नाही ना आता. तर देवळात आलाय मी. मागच्या वर्षी पण आज तो बघितला असेल त्यांना माहिती आहे. इथे बघा कधी ते पाया पडणार आला पाया पडायला ये आमची गावातली मावशी पण आली. मावशी आता या आई पण आले. आईला असते काही इथे अगरबत्तींचा खूप वास आहे ना. महादेव महादेव. तर पाय पडलेलो आहे. कसं वाटलं दर्शन घेऊन तुम्हाला? असं वाटला द्राक्ष कुठे? द्राक्ष ते तर महत्वाचं आहे. तर आज आपली फायनल आहे. कसं वाटतं तुला? फायनल 100% चॅम्पियन होणार आपण. एक ट्रिप फिक्स फिक्स. ट्रिप तर घेतलेलं आहे आपण वस्ता. द्राक्ष पण भेटल्यात गाईज. मला भेटला दाखव वैभव. माया पकड मला 2 पुढे दिले आले आणि मागण्या त्याला खूप पडला काय 2 पुढे भेटलं. तर मित्रांनो आम्हाला मस्त इथे वेफर आणि लाडू आणि अजून एक वेफरचा पुडा भेटलेला आहे. तर जय भवानी क्रिकेट संघ नेवाली काल फायनलला गेल्यामुळे त्या पोराई यादीला वेफरना लाडू. तर गुड्ड्या तुला कसं वाटतं वेफरना लाडू खाऊन? मस्त. आता तब्येत होणार का? मॅक्स्टन आहे ना. तर ऊन असा खूप आहे आज. तर आमचा किसन बाबा टॉपचा टेलर लाजत आहे आणि इकडे मॅक्स्टन बाई. आमचा आप्पा इथं पाणी मारतोय रस्त्याला, सेवा करतोय लोकांची. तर आता आम्ही जाऊ कॉलरला. सालवडला जमला तर सालवडला जाऊ. नदीतून डायरेक्ट तिथं नदी असते. याला संघर्ष माहित नाही यार. यांना संघर्ष माहित नाही यांना.
जेव्हा मी तुमच्यावरच होतो ना गुड्ड्या गुड्ड्या नको तिकडे मला कांदेल ऐक ना जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो ना जेव्हा तुझ्या वयाचा होतो ना तर मी बिना चपलीचा जातो गाय मोठा लॉस झाला या बायड्या बाई कधुरच कापला तिथं गेलो ना आता माझा उपास कसा पूर्ण होणार नाही जो पाय पाडच्या आधी प्रसाद घेतो बघा तिकडे आम्ही पाय पडतो काय तू आपल्याला हा ना मग मी काय बोलत नाही बोललो काय माझा तोंड दिसतो गाईस मी 2 द्या 4 द्या 5 द्या 6 द्या भाई कधूर नाही भेटला तेव्हा कधूर नाही भेटला म्हणून आम्ही पेपर घेऊन आलोय म्हणजे बुल्ल्या बाई 4 पाकिट घेऊन 4 पाकिट Exhaust व्हायचा. करता यार तर गाईत आता आपण सालवडला चाललो पाया पाडायला नदीला जर पाणी कमी असला तर नदीतून जाऊ नाही तर मग रस्त्यातून जाऊ पण जाऊ कारण की आमच्यात जिद्द चिकाटी संघर्ष लागला हे का सोड गो चालवतो गाडी मी चालवतो मी म्हणून आई शपथ पकड जयशी आले चालवतो अरे बायला इकडून येडा आहे का तू जरासा एक साइडून निघली असती थांब थांब जाऊ दे ते नको नाही रे तू ड्रायव्हर बंगरी ड्रायव्हर आहे तू गाडी ना सरळ निघली असेल तिथून नाही थांबवली होती बरोबर. काय माहिती गाडी ढकलते याचा गप म्हणून तुझ्या पाठी बसत नव्हती पोरा व्हिडिओ बंद झाली तर आता आम्ही या पाण्यातून जाऊ मासे भेटलं तर मासं नाही हॅलो तर गाईज आता मस्त गारगार पाणी आहे पक्का फुकाट आंघोळ धुतली सकाळी हे इथं कसं पाणी आहे ओ माय गॉड व्हेरी चिल्ड वॉटर चिल्ड आहे डायरेक्ट चिल्ड चिल्ड म्हणजे कसं माहिती का माणसाचं नको या जास्त झाला चप्पल आणले मी माणसाने आयुष्यात काहीतरी संघर्ष करावा लागतो इकडं बघा कसं म्हणजे पाणी येऊ कसं वतुल पाणी आहे फोन येतात गाईस हॅलो हा हा त्याला घेऊन जाशील हा रबड्या पॅन्ट डायरेक्ट भिजली हा पोरा पॅन्ट भिजली ती आणि माझी पण दिसली हा ये बेकार थंड पाणी आहे परला तर डायरेक्ट वैभव दादाची चप्पल ये बघ कुठे ये मी पडू दे मी भिजू दे मग कॅमेराना फोन भिजला तर माझ्या आयुष्यालाच मी भिजलो मग तांबरे आईला आईच पॅन्टच भिजली माझी ये गाई द्या लाता बघा लाता आईच्या पदे ये चिकाटे मारण्याचा ये गेलं नाही पाणी थंडे संघर्ष वृत्त पॅन किती वरती घे आईला मरू दे याला पण कशी चड्डी बिड्डी भिजला आता संघर्ष नेतृत्व ज्यालाच निवडत त्यामध्ये हिंमत धमक असते कातल बघा तुम्ही किती पाणी बघा किती क्लिअर आहे पाण्यात टाकू का या आंघोळ धुवायची का ये गुड्ड्या किती तर आलेले आहेत आम्ही इथं बरं कसं वाटलं तुम्हाला येऊन पॅन्ट बिन किती भिजले माझीच पॅन्ट घालणार आहे. म्हणजे मी तुला दिलेली आहे. म्हणजे लगे असं बोलून दाखवतो काय अरे घे 500चा 1000 घे तुझीच आहे माझी नाही तुझीच आहे हा बघू यार याला पूर्ण बिल याला हाफ याला हाफ बीज अरे
सनी सांग यश आलं नाही शर्ट इकडं. बिनलं होतं आमचं विचार का शर्ट पाडायला पाहिजे होता रे कोणतरी तुमच्यातला. तर मित्रांनो इथं देवळात आलो आपला मित्र भेटलाय. असं वाटतं तुला कलिंगडचा कापा आहे ते. हा ना? तू एक घे ना गं वाटणीची देवाला. तर इथं वेपर ना केली बाळा. इथं पिंडे पाय पडतो गावात खजूर नाही भेटला काही जास्त नाही पायी. हर 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 बजरंग बली की नमो नमस्कार खूप सुंदर असं नदीतून प्रवास झालेला आहे आमचा. काही केळ्याचं वेफर आणि बटाट्याचं वेफर आणि केळं घेतलंय. खजूर नाही भेटले आणि खजूर नको मला तुझा नको. तर इथे नदी किनारी आपण इथे बसून खाण्याचा आनंद घेऊया. तर इथं आता आम्ही कलिंगड घेतलाय घाला या पोराने दिलंय आम्हाला. तर आता माझे मुलं तुम्हाला कसं उत्पन्न झालंय तुझ्या मुलाने आला त्याच्या मुलाला. तर मित्रांनो दान धर्म करून मला एवढा भारी वाटतोय आज. दान धर्म करायला पाहिजे. गरीब हे पण येत. टॉप मध्ये मोडतो नाही नवीन खरेदी. अरे वा मी तेच तर खूप व्हेरी गुड सोय झालंय. हात लावला याचा खाला त्याने तर जाऊ दे. विषय बोलू नका ना एक मिनिट. गाईस भलाईचा जमाना नाही राहिला. मी यांना कलिंगडाचा कापा दिल्या. कलिंगडाचा कापा दिला तरी म्हण नाही बोलतात म्हणजे या काय सो आपला दुसऱ्याच्या पैशांचा खातो ना आमचं नाव घेतो म्हणजे भलाईचा जमाना लागला. वैभवनी दिलाय. वैभव दादाने दिलाय आम्हाला. वैभव दादाने दिलाय. वैभव दादा तुम्ही आगे बढो. हम तुम्हारे साथ है. याच कारणास्तव मी दान धर्म करीत नाही. अरे करीतच नाही तर काय अरे कलिंगड खाऊन 5 मिनिटं नाही झाली तुम्ही उपकाराची राजा आपल्याला जाणी सर कोण देऊ गाडी तू नाही दान धर्म नाही करत. अरे सनी जा तू झालता ना आता मी पण नव्हतो झालो एवढा लक्षात ठेव. आणवाणी चाललाय गाईज मी 90 घेतलाय मी नी. कुणाचा पोरीचा नाही नाव घेतला. पोरीचा नाव जाऊ संदीप बागीत घेतो. दुर्वेश दुर्गे नाही. सनी वहिनीचा उपास धरलाय का नाही. मग थांब जरा एक मिनिट थांब. म्हशी भाड्याने भेटतील दूध काढायला. तर सनी आपल्या वहिनीचा 90 धरलाय तू तर कसं धरायचा. मी आज उपवास धरलेला आहे. पण या काही मुलांना असं वाटतं का मी वहिनीसाठी यांच्या वहिनीसाठी उपवास धरलाय पण असं नाहीये. अरे उपवासात काय खाल्लं नाही लागत. तू कलिंगड खाल्ला 4 प्यायला असेल 4 शिल्लेच बटाटा खाल्ला असतील ते का उपवास झाले का. तू बोल बायल्या तुला दिसला होता मी गुंडाला पुन्हा येऊ गुंडाला नाही आईस. अरे मी पण बघितलं. घे गाडी त्याची गाडी कोसलतच नाही आणि पुढचा वेळ माझी आजी बरोबर गाडी आम्ही पुढे गेलो पिल्ली ना. बायला येतो थांब रे गप्प टेन्शन बोलणार कुणाचा आहे का. मी नाही ऐकलं. तर मित्रांनो आता आम्ही गेलो पोलारे इथे दर्शनासाठी पाया पाडायला. दर्शन देतात ते गेला मला खूप आनंद होता. एक आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. मेरा फुलाय भंडारी करे नहीं कोई सवारी भोलेनाथ रे. तर आता आम्ही ते सगळे जण केले ती जमलेले काय काय बोलतो घसून काय
हे बारबाड माणूस आहे नाही ह्यो. तुम्हाला बोललो कोणी माझ्या गाडीने आलं ना हो मी कसा पडला तू? मी नाही पडलो मी डायरेक्ट असा उभा राहिलो होतो सनीने पडलो मी नाही रियालिटी सांगतो मी पडलो नाही तुऱ्याची आवाज टायर झाली तुऱ्याची आवाज टायर असं नाही तरी मी सांगितलं असं तुम्हाला काय पिल्ला पाहिजे डायरेक्ट मी रद्दारी केली ना तेव्हा मला हा मन घाल्या नाही आता अमोल दुर्ग येतोय आमच्या भावांना आम्हाला गाडी रोहित आम्ही एक लगेच. ठिकाणी कामाला जातो. रोहित आपला पगार किती लागला कोण नाही गाडी याला 8,500 दिवसाला मजुरी किती माझी पॅन सनी, घाल यांना ऐका. म्हणजे तू माझी पॅन घाल ना लाई. 1200 रुपये आता ऑफर होती यांनी फाडले झाले. 4,000. एसी फ्री करणार बाहेरचा दौरा होता तो पप्पांचा पण आला वाटतं. सेम रे चला तर आम्ही इकडे आलेलो आहे भीमाशंकरला. आमचा उपभीमाशंकर म्हणजे कोल्हारी देवस्थान. इथं आलो आम्ही संगमेश्वरला आलो ते इथं धरण बांधायला घेतलं मोठा. ही कोलीची बरं आहेत ही खूप लांब प्रवासावरून आल्यात. तर इथं पण देऊळ आहे इथं पण जाऊ. इथं पोरा उड्या मारत्यात. यो इकडं देऊळ आहे इथं धरण बांधायला घेतलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का कधीच आलो असतो पण ही आमच्या गावातली शायला नानी कधी झाले इथं. ही संदीप बागेची मम्मी आहे सनीला. सनी तुझी मम्मी तुला टाकून आली. तुला काय वाटतं तुला हट नाही रडू जाता. इथं ज्यूस पण भेटतो. ज्यूस 500 तुम्हाला लागला ना फक्त पैसे द्या. ही बरं असते तर कुठे तर मित्रांनो आमचा कुणाल पाटील लाडका वडापाव आला चक्क कलिंगडाच्या गाडीवर. कुणाल एक मालक स्वतः पैसे द्यायची गरज नाही तर या ना नाव सांगा खाऊन द्या. देवदर्शन घेऊन येतो पहिला देवदर्शन घेऊन येतो. तर तुमचा आजचा परपंच कसा आहे. तर इथे आपल्याला का भेटलेली आहे मोफत. बाबा कसं वाटतं तुला. कशी येते एकदम एक नंबर ओके. कुणाल तर आजचं नियोजन काय आहे तुमचा. हा कलिंगड विक्री आजचं नियोजन मला घ्या ना कामाला. ये ना अलग आहे किती रुपये झालं मग तुम्ही बोला ते कसं कलिंगड कलिंगडला भारी आहे इथं. इथं घ्या काप घेतलं कलिंगड कसं आहे पाटील कलिंगड बाबा पॅन म्हटलं इथं कलिंगड गाडी आहे फक्त पैसे दे तू. तर आता आम्ही लाईन थांबलो. लाईन बघी मोठी आहे इकडं. आई बरी आहे ना. पण ब्रेक पण नाही आई आले लांबून बघे माया पाडाला. तर नयन तुला कसं वाटतं तुला तलवाडवाले इकडे या. आमचे तलवाडचे भाऊ बंद आलेत. तर तुम्हाला कसं वाटतं आपण भाऊ आहेत नंतर भेटू नको ऐक ना. नदीचा पाणी कसं आहे. नदीचा पाणी एकदम शुद्ध आणि दर्शन घेऊ कसं वाटलं तुला. मस्त वाटलं एकदम मन शुद्ध झालंय पवित्र वाटतं. चालेल ज्यूस पे आपलं नाव सांग पैसे दे. तर आता घेतो आपला पाय बिया पडू. तर आता आम्ही आलो पाया पाडायला. मामा आहेत. मामा कुठून आला. वारद कुठे या खालापूर खालापूर आलं मामा पाया पाडायला कॉलेजला. त्रिशूल पण धावलाय इथलं आहे संस्थापक दुकानात नाही. बाबा कुठून आला तुम्ही. तलवाड्यावरून आडनाव काय तुमचं. आचार्य तलवाड्यामध्ये घर कुठे. ओके बाबा येतो घरी तुमच्या. आपला पहिला काम वैभी. आता इथे महादेवाच्या मंदिराचं दर्शन होतो. महादेवाच्या नदीचं दर्शन घे रे. तर
आपल्याला बारकं पॅन भेटलं. कुठले आहेत तुम्ही? हा चालेल. त्यारा तर आता आम्ही इथले देवळात आलो पाया पाडायला. इथले म्हणजे कॉलर क्या हे आमचे गवळी मामा पोराला घेऊन आले दत्तच भेटलेलं. ही पोरा माझा का पिच्या जोडीत नाही घरी चला. सरप्राईज करा. हा सरप्राईज. काय परत बोल. सरप्राईज. तर आता आम्ही देवळात स्थानापन्न झालेले आहे. आगमन तिथं आम्ही लय बारीकपणापासून येतो. जेव्हा आम्हाला अक्कल नव्हती तेव्हापासून येतो. नाही कसं वाटतं तुला? मस्त. हे मी त्या काय करताय तू येडे यार देवदार मध्ये आलं तरी तुम्हाला झिरो सिविक सेन्स. चष्मा भेटलाय टॉप मध्ये मोडतो ना. इथं खिचडी बनवायला घेतली. फायनलला गेलं ना मग आज आहे ना. काही तिथं आला होती पेश ज्यूसच्या इथं नदीच्या इथं दुकान टाकायचं आणि इथं लागलाय. आमचं दुकान एक नवीन माणूस ठेवलं बर्फ खोदाला. तू तिथं काय टाकला? दुकान नदीच्या इथेशी पण आहे. कसला? तिकडं पण जाऊन पे ज्यूसचा. हा तू ज्यूस कधीपासून बनवतोय? 5-6 वर्ष झालं. तर तुला कुठून तुला आदर्श भेटला? मुलाखत आम्हाला मराठीच्या पेपरला प्रश्न होता. तुला आदर्श कुठून भेटला? बोल ना आता. व्हिडिओ घे गाला. बघ मला काय पेश बनवलाय. कसला ज्यूस आहे? ब्लॅक कलर. बघू एक गोट. तुला कुठला करंट पाहिजे रे? अरे आईस्क्रीम मी पहिले आईस्क्रीम खातो. गाईस आलं नाही ते हलवलं पण दूधच लागतोय. काय